RT ॲडमिशन 2026-27 तर आता पालकांकडे उद्यापासून फक्त 4 दिवसाचा वेळ उरलेला आहे। तर 4 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला तुमचे स्टेटस हे ॲडमिटेड यायला पाहिजे, कारण की अजूनही ॲडमिशन प्रोसेस ही खूपच स्लो सुरू आहे। कारण की यामध्ये भरपूर ठिकाणी अशाबद्दल सुद्धा भरपूर जे पालक वर्ग आहेत त्यांच्या कमेंट्स आलेले आहे की त्यांचे अजूनही जे स्टेटस आहे म्हणजे ॲडमिशन स्टेटस हे पेंडिंग आहे, कारण की 56,000च ॲडमिशन झालेल्या आहेत। त्यामुळे ज्याही पालकवर्गांचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालेले असेल त्यांनी आपले लेटर, म्हणजे आपण सांगितलेलं होतं की डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन जर झालं असेल तर तुम्हाला एक कन्फर्मेशन लेटर मिळत आहे। ते कन्फर्मेशन लेटर तुम्हाला व्हेरिफिकेशन सेंटरवरून घ्यायचं आहे आणि हे लेटर घेऊन तुम्हाला ज्या स्कूलमध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं असेल किंवा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहेस ना, तर ते डॉक्युमेंट्स घेऊन आणि कन्फर्मेशन लेटर घेऊन तुम्हाला स्कूलमध्ये द्यायचे आहेत। तुम्हाला हे जे डॉक्युमेंट्स स्कूलमध्ये दिल्यानंतर तुमची ॲडमिशन फायनली कन्फर्म झालेली असेलच। परंतु जर तुम्हाला कन्फर्मेशन लेटर मिळालेलं नाही, तुमचं ॲडमिशन स्टेटस अजूनही पेंडिंग असेल, तर तुम्हाला पुढील 4 दिवसाच्या आत व्हेरिफिकेशन सेंटरला एकदा व्हिजिट करून त्यांच्याकडून माहिती घ्या की कधीपर्यंत तुम्हाला लेटर मिळणार आहे। कारण की 30 तारीख लास्ट डेट असल्यामुळे जास्तीत जास्त 1 तारखेपर्यंत तुम्हाला लेटर मिळायला पाहिजे। कारण फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याने किंवा पालकाने 30 तारखेला जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं तर त्यांना 1 दिवस एक्स्ट्रा मिळत असतो, कारण की त्याच दिवशी त्यांना जे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केल्यानंतर लेटर मिळत नाही, दुसऱ्या दिवशी बोलावू शकतात। तर जास्तीत जास्त 1 तारीख पकडू आपण। परंतु तुम्हाला व्हेरिफिकेशन सेंटरकडून संपूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे, कारण की अशा आज मॉर्निंगला भरपूर कमेंट्स आलेल्या आहे की सर आमचे स्टेटस अजूनही पेंडिंग आहे आणि आम्ही डॉक्युमेंट्स हे तर 17 तारखेला 19 तारखेला जमा केलेले आहेत। तर तुमचे व्हेरिफिकेशन झालेले आहे, फक्त तुमचं जे स्टेटस आहे हे अजून ॲडमिटेड नाही आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही एकदा व्हेरिफिकेशन सेंटरला उद्यापासून, म्हणजे मंडे आहे उद्याचा, तर उद्यापासून तुम्ही कोणत्याही उद्या किंवा परवाला एका दिवसामध्ये तिथे जाऊन एकदा व्हिजिट करा, त्यांच्याकडून माहिती घ्या। कारण जर तुमचा जो प्रवेश आहे हा जर पेंडिंगच राहिला तर तुमची जागा ही वेटिंगवाल्याला देण्यात येणार। कारण की RTचा रूल आहे, जेवढे विद्यार्थी रेग्युलर राऊंडमध्ये सिलेक्ट होणार आणि रिमेनिंग जेवढ्याही जागा राहणार त्या रिमेनिंग जागेमध्ये संपूर्ण वेटिंगवाले विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार आहे। मग तुमचा प्रवेश हा रद्द केला जाणार आहे जर तुमची ॲडमिशन कन्फर्म झाली नाही तर संपूर्ण पालकांनी आपले लेटर घ्या, शाळेला सबमिट करा आणि आपली जी प्रोसेस असेल पुढील हे तुमची आणि शाळेची राहणार आहे। RTकडून तुमचं व्हेरिफिकेशन कंप्लीट होणार केव्हा, जेव्हा तुम्हाला एक लेटर मिळेल कन्फर्मेशन, तेव्हा RTची ही प्रोसेस कंप्लीट होऊन जाणार। त्यानंतर तुमचा आणि शाळेचा कॉन्टॅक्ट राहील आणि त्यानुसार तुमच्या पाल्याचं जेही शिक्षण आहे त्यामध्ये 8वीपर्यंत असू शकते किंवा जी शाळा आहे त्यामध्ये जेवढे क्लासपर्यंत शिक्षण असेल तोपर्यंत तुमचं एज्युकेशन फ्री होणार। जास्तीत जास्त 8 क्लासपर्यंत तुम्हाला फ्री एज्युकेशन मिळू शकते। तर 4 दिवसाच्या आत तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती अपडेट करून तुमचा प्रवेश हा कन्फर्म करून घ्यायचा आहे, कारण की 30 तारखेनंतर जर डेट वाढली नाही तर त्यानंतर लागेल वेटिंग लिस्ट आणि वेटिंग लिस्ट लागल्यानंतर वेटिंगवाले विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार आहे। कोणाला जर अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि RT ॲडमिशन 2026-27 बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।